Hello students, Standard 10 Science and Technology Part 1st, Lesson number 5 Heat. Today we are going to study dew point and humidity, unit of heat and specific heat capacity. First we have to study dew point. About 71% surface of the earth is covered with water, and due to constant evaporation of water, water vapor is always present in the atmosphere. पृथ्वीचा 71% पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला आहे आणि पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते, त्यामुळे वातावरणात नेहमीच काही प्रमाणात बाष्प असते. The amount of water vapor in the atmosphere helps us to understand the state of daily weather. वातावरणामध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावरून दैनंदिन हवामानाचे स्वरूप आपल्याला समजण्यास मदत होते. The presence of water vapor in the air makes it moist, and the moisture in the atmosphere is called humidity. हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत होणारा जो ओलावा आहे, निर्माण होणारा जो हवेमध्ये असणारा ओलावा किंवा दमटपणा जो आहे, त्यालाच ह्युमिडिटी किंवा आर्द्रता असं म्हटलं जातं. फॉर अ गिवन व्हॉल्यूम ऑफ एअर ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर देअर इज अ लिमिट ऑन हाऊ मच वॉटर वेपर द एअर कॅन कंटेन. एका दिलेल्या तापमानास दिलेल्या हवेच्या आकारमानात एका कमाल मर्यादेपर्यंत बाष्प सामावलेले असते. इफ द अमाऊंट ऑफ एक्सीड्स दिस लिमिट द एक्सेस वेपर कन्वर्ट्स इनटू वॉटर ड्रॉपलेट्स. आणि मग या मर्यादेपेक्षा जर जास्त प्रमाणात वाफ झाल्यास त्या अतिरिक्त वाफेचे रूपांतर पाण्यामध्ये होते. व्हेन द एअर कंटेन्स मॅक्झिमम पॉसिबल वॉटर व्हेपर इट इज सेड टू बी सॅच्युरेटेड विथ व्हेपर ॲट दॅट टेम्परेचर. जेव्हा ही जी हवा आहे, हवा संपृक्त होण्यासाठी हवेमध्ये जेव्हा पाण्याची कमाल वाफ सामावलेली असते, तेव्हा ती हवा त्या विशिष्ट तापमानास बाष्पाने काय झाले असते, सॅच्युरेटेड म्हणजे संपृक्त झालेली असते असे म्हणतात. द अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर नीडेड टू सॅच्युरेट द एअर डिपेंड्स ऑन टेम्परेचर ऑफ द एअर. आता हवा संपृक्त होण्यासाठी लागणाऱ्या बाष्पाचे प्रमाण कशावरती डिपेंड असते, तर टेम्परेचरवरती. हवेचं टेम्परेचर किती आहे याच्यावरती डिपेंड असते. इफ एअर टेम्परेचर इज लो, जर हवेचं तापमान कमी असेल, इट विल नीड लेस वेपर टू सॅच्युरेट द एअर. हवेचं जर तापमान कमी असेल तर हवा संपृक्त होण्यास कमी बाष्प लागते. उदाहरणार्थ, इफ टेम्परेचर ऑफ एअर इज 40 डिग्री सेल्सिअस, इट कंटेन 49 grams of water vapor per kilogram of dry air without condensation. म्हणजे उदाहरणार्थ 40 अंश सेल्सिअस तापमानाच्या 1 किलोग्रॅम कोरड्या हवेत जास्तीत जास्त 49 ग्रॅम पाण्याचे बाष्प सामावू शकते आणि ती हवा बाष्पाने संपृक्त होते. म्हणजेच अशा हवेत इफ द अमाऊंट ऑफ व्हेपर एक्सीड्स दिस लिमिट, जर अशा हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक झाल्यास अतिरिक्त जे बाष्प आहे द ॲडिशनल व्हेपर विल कंडेन्स. त्याचं काय होतं, कंडेन्सेशन म्हणजे संगणन होतं परत. हाऊएव्हर इफ द टेम्परेचर ऑफ एअर इज 20 डिग्री सेल्सिअस, इट कॅन कंटेन ओनली 14.7 grams ऑफ वॉटर वेपर पर किलोग्रॅम ऑफ ड्राय एअर विदाउट कंडेन्सिंग. आणि जर हवेचं टेम्परेचर जर 20 सेल्सिअस असेल आणि यामध्ये जर 14.7 ग्रॅम एवढी बाष्प या पातळीला संपृक्त होते, म्हणजे कोरडी हवा जर असेल तर त्यामध्ये बाष्प ही कमी सामावणार आहे. आणि त्यामुळे हवा सामावून घेत असलेल्या इफ द व्हेपर कंटेंड इन एअर इज लेस दॅट द मॅक्झिमम लिमिट, देन द एअर इज सेड टू बी अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड हवा कधी म्हटलं जातं, तर हवा सामावून घेत असलेल्या बाष्पाच्या कमाल मर्यादेपेक्षा हवेमध्ये कमी बाष्प जर सामावलेले असेल तर त्याला अनसॅच्युरेटेड असं म्हटलं जातं. सपोज अनसॅच्युरेटेड एअर ॲट अ सर्टन टेम्परेचर इज टेकन. एका विशिष्ट तापमानाची जर असंपृक्त हवा जर घेतली अँड इट्स टेम्परेचर इज डिक्रीज्ड, आणि जर तिचे तापमान जर कमी करत नेले तर तापमान कमी होत असताना अ टेम्परेचर इज रीच्ड ॲट विच द एअर बिकम्स सॅच्युरेटेड विथ व्हेपर. तापमान कमी होत असताना ज्या तापमानास
हवा बाष्पाने संपृक्त होते. दिस टेम्परेचर इज कॉल्ड ड्यू पॉइंट ऑफ दॅट टेम्परेचर. त्या तापमानास दवबिंदू तापमान असं म्हटलं जातं. The vapor contained in the air is measured using a physical quantity called absolute humidity. हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण हे absolute humidity या राशीच्या सहाय्याने मोजले जाते. The mass of vapor present in unit volume of air is called absolute humidity. एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास त्याला काय म्हटलं जातं? ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी असं म्हटलं जातं. जनरली दिस ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी इज मेजर्ड इन किलोग्रॅम पर मीटर क्यूब. म्हणजे ही ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी ही किलोग्रॅम पर मीटर क्यूबमध्ये मोजली जाते. द फिलिंग ऑफ ह्युमिड or dry nature of air not only depends on the amount of vapor in the air, but it also depends on how close that amount is for making the air saturated with air vapor. It means that it depends on temperature of the air also. म्हणजे हवेच्या दमटपणाची किंवा कोरडेपणाची जाणीव ही फक्त हवेमध्ये असणाऱ्या बाष्पावरती अवलंबून नसते, तर बाष्पाचे प्रमाण हवा संपृक्त करण्यासाठी लागणाऱ्या किती प्रमाणाच्या किती जवळ आहे याच्यावरती अवलंबून असते. म्हणजेच काय, एखाद्या हवेच्या दमटपणाची किंवा कोरडेपणाची जाणीव आपल्याला फक्त हवेमध्ये असणाऱ्या बाष्पावरून समजत नाही, तर बाष्पाचे प्रमाण हवा संपृक्त करण्यासाठी लागणाऱ्या प्रमाणाच्या किती जवळ आहे यावरती अवलंबून असते. म्हणजेच काय, तर हवेच्या टेम्परेचर डिपेंड्स ऑन टेम्परेचर ऑफ द एअर. हवेच्या तापमानावरती ही अवलंबून असते. द रेशो ऑफ ॲक्च्युअल मास ऑफ vapor contained in the air for a given volume and temperature to that required to make the air saturated with vapor at that temperature is called relative humidity. दमटपणाचे प्रमाण सापेक्ष आर्द्रतेच्या स्वरूपात मोजले जातं आणि हवेच्या ठराविक आकारमानात व तापमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान व हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान जे आहे यांच्या गुणोत्तरास काय म्हटलं तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी असं म्हटलं तर. इथं रिलेटिव्ह ह्युमिडिटी इक्वल टू याचा फॉर्म्युला पण दिलेला आहे, इक्वल टू ॲक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर कंटेंट इन द एअर इन अ गिवन व्हॉल्यूम. म्हणजे दिलेल्या आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट असणाऱ्या बाष्पाचे वॉटर वेपरचे वस्तुमान अपॉन मास ऑफ वेपर नीडेड टू मेक द एअर सॅच्युरेटेड इन दॅट व्हॉल्यूम. म्हणजे दिलेल्या आकारमानाची हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान याला इंटू 100 केलेलं आहे. हे काय, रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे याचा हा फॉर्म्युला आहे. हे डेफिनेशन आणि फॉर्म्युला हा विचारला जातो. The relative humidity at the dew point is 100%. If the relative humidity is more than 60%, we feel that the air is humid. And if the relative humidity is less than 60%, we feel that the air is dry. जर दवबिंदू तापमानात सापेक्ष आर्द्रता जी आहे ही 100% असते आणि जर ही 60% जास्त असेल तर हवा दमट जाणवते आणि 60% जर लेस दॅन कमी असेल तर हवा कोरडी असल्याचे जाणवते. ड्युरिंग विंटर सीझन यू मे हॅव ऑब्झर्व्ड अ व्हाईट ट्रेल ॲट द बॅक ऑफ अ फ्लाइंग प्लेन इन अ क्लिअर स्काय. हिवाळ्याच्या कालावधीत आपण आकाशात उंचीवरून उडणाऱ्या विमानाचे जर निरीक्षण केले तर विमानाच्या मागे आपल्याला व्हाईट ट्रेल म्हणजे पांढरा पट्टा निर्माण झालेला दिसतो. As the plane flies, the vapor released by the aeroplane engine condenses and forms cloud. हा पांढरा पट्टा म्हणजे काय, विमान उडत असताना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे काय होतं, कंडेन्सेशन होतं, संगणन होतं आणि त्याचे काय तयार होतात तर ढग तयार होतात. इफ द सराउंडिंग एअर इज हॅव्हिंग मोर रिलेटिव्ह ह्युमिडिटी, जर सभोवतालच्या वातावरणातील हवा ही अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल तर इट टेक्स अ लॉंग टाइम फॉर द व्हाईट ट्रेल. तर काय असणार आहे, या ठिकाणी हा पांढरा पट्टा जो आहे लांबच लांब जो आहे तो आपल्याला दिसतो. फॉर्म बाय कंडेन्सेशन ऑफ द वेपर टू डिसअपियर. म्हणजेच काय तर तो नाहीसा होण्यासाठी सुद्धा अधिक कालावधी लागतो. म्हणजे मोठा पट्टा दिसतो आणि
काही काळ तसाच राहतो. इफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ सराउंडिंग एअर इज लेस, आयदर द साइज ऑफ व्हाईट रेल मे बी स्मॉल ऑर इट मे नॉट इवन गेट फॉर्म. जर हवेमध्ये सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर लहान आपल्याला पांढरा पट्टा कधी तयार होतो तर कधी तयार सुद्धा होत नाही. इथं 2 ॲक्टिव्हिटी दाखवलेत बघा. टेक अ बॉटल ऑफ कोल्ड वॉटर आउट ऑफ अ रेफ्रिजरेटर अँड कीप इट आउटसाइड फॉर अ व्हाईल. ऑब्झर्व द आउटर सरफेस ऑफ द बॉटल. थंड पाण्याची बाटली फ्रीजमधून काढून जर टेबलावर ठेवली आणि थोडा वेळ बाटलीच्या बाहेरच्या पृष्ठभागाचे जर निरीक्षण केलं तर बाटलीच्या बाहेरच्या पृष्ठभागावरती पाण्याचे थेंब जमा झालेले आपल्याला दिसतात. Drops of water can be observed on the outer surface of bottle. In the same way, if we observe the leaves of plant grass or window glass of a vehicle in the early morning, we see water droplets collected on the surface. हिवाळ्यात किंवा पहाटेच्या वेळी गवताच्या पानाचे किंवा झाडाच्या पानाचे निरीक्षण केले किंवा गाडीच्या काचा जर आपण बघितल्या तर काय होतं, त्यामध्ये पानावरती तसेच गाडीच्या काचेवरती पाण्याचे थेंब आपल्याला जमा झालेले दिसतात. गाडीच्या जे काचा असतील त्या काचेवरती सुद्धा पाण्याचे थेंब तयार झालेले दिसतात. Though these two observation we sense the presence of water vapor in the atmosphere. याच्यावरून काय आपल्याला दिसून येतं तर हवेमध्ये बाष्पाचे अस्तित्व जाणवते, वॉटर वेपर आहे हे जाणवते. When air cools due to decrease in temperature, it becomes saturated with water vapor. जेव्हा हवा खूप थंड होते तेव्हा तापमान कमी झाल्याने हवा वाफेने संतृप्त होत जाते आणि त्यामुळे काय होतं, ॲज अ रिझल्ट द एक्सेस वॉटर वेपर गेट्स कन्वर्टेड इनटू टायनी ड्रॉपलेट्स. आणि त्यामुळे हवेत असणाऱ्या बाष्पाचे काय होतं, अतिरिक्त बाष्पाचे लहान लहान थेंब बनतात. द ड्यू पॉईंट टेम्परेचर इज डिसाइडेड बाय द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द एअर. आणि मग हवेत असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून असते. यानंतर युनिट ऑफ हीट. द युनिट ऑफ हीट आर जूल इन SI युनिट्स. उष्णतेचे SI मापन पद्धतीत जूल हे एकक आहे अँड कॅलरी इन CGS युनिट. CGS मापन पद्धतीत काय एकक आहे तर कॅलरी हे एकक आहे. द अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 सेल्सिअस फ्रॉम 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड 1 कॅलरी हीट. म्हणजे 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 14 अंश सेल्सिअस ते 15 अंश सेल्सिअसपर्यंत 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस 1 किलो कॅलरी उष्णता असं म्हटलं जातं. सिमिलरली द अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 सेल्सिअस फ्रॉम 14.5 ग्रॅम to 14.5 degree Celsius to 15.5 degree Celsius is called 1 kilocalorie of heat. त्याच पद्धतीनं 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 ते 15.5 सेल्सिअस पर्यंत 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी जी उष्णता आहे याला 1 कॅलरी उष्णता असं म्हटलं जातं. म्हणजे मोठ्या प्रमाणातील उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरी KCL हे युनिट वापरले जाते. इट इज क्लिअर दॅट 1 KCL इक्वल टू 1000 कॅलरी. 1 किलो कॅलरी बरोबर 1000 कॅलरी म्हणजे 10⁻³ कॅलरी असं म्हटलं जातं. इथे एक्स्ट्रा माहिती आहे बघा. इफ वी हीट 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस. जर आपण 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअस यानं एवढं तापमान वाढवण्यासाठी रेंज दॅन 14.5 टू 15.5 डिग्री सेल्सिअस द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड विल बी स्लाइटली डिफरंट. म्हणजे या तापमानापेक्षा वेगळ्या तापमानास तापवले तर द्यावी लागणारी उष्णता 1 किलो कॅलरीपेक्षा थोडी भिन्न असते. इट इज देअरफॉर इसेन्शियल टू डिफाईन अ स्पेसिफिक टेम्परेचर रेंज व्हाईल डिफायनिंग द युनिट ऑफ हीट. आणि त्यामुळे ही उष्णता जी आहे ही ठरवताना विशिष्ट तापमानाचा खंड निवडला जातो. कॅलरी अँड जूल आर रिलेटेड बाय फॉलोइंग रिलेशन. कॅलरी आणि जूल यांच्यातला परस्पर संबंध जो आहे 1 कॅलरी इक्वल टू 4.18 जूल. हा प्रश्न विचारला जातो. 1 कॅलरी इक्वल टू 4.18 जूल. हा यांच्यामध्ये रिलेशन कॅलरी आणि जूलमध्ये हे रिलेशन आपल्याला दिसून येतं. हा
सेल्फ स्टडीला भाग आहे इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. यानंतर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, विशिष्ट उष्माधारकता. यासाठी एक प्रयोग दिलेला आहे. काय काय साहित्य दिलं आहे बघा. इथे एक ट्रे घेतलेला आहे. मेणाचा जाड थर असलेला हा ट्रे घेतलेला आहे. यामध्ये लोखंड, तांबे आणि शिसे समान वस्तुमानाचे भरीव असे हे गोल घेतलेले आहेत. प्रोसिजर काय केलेलं आहे बघा. टेक 3 स्पियर्स ऑफ आयर्न, कॉपर अँड लेड ऑफ इक्वल मास. समान आकाराचे लोखंड, तांबे, शिसे यांचे भरीव गोल घेतलेले आहेत. हे गोल काय केले, तिन्ही गोल उकळत्या पाण्यात पहिल्यांदा काही काळ ठेवले. बॉइलिंग वॉटरमध्ये हे ठेवले. काही वेळानंतर पाण्यातून बाहेर काढून घेतले आणि यावेळी ऑल द स्पियर्स विल बी ॲट टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच पाण्याच्या तापमाना एवढे यांचे टेम्परेचर झालेलं असणार आहे तिन्हीचं. अँड पुट देम इमिजिएटली ऑन द थिक स्लॅब ऑफ वॅक्स. हा जो स्लॅब जो होता हा थिक असणार आहे, सगळा मेणाचा जाड थर असणार आहे. याच्यावरती काय करायचे, उकळत्या पाण्यातून ही तिन्ही काय करायचे, भरीव गोल काढायचे. हे तिन्ही गोल लगेच या वॅक्स लेअरवरती ठेवायचे. त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोळा काय निरीक्षण करायचं आहे, प्रत्येक गोळा किती खालीपर्यंत गेला याची नोंद करायची. याच्यामध्ये कोणता गोळा जास्त जाणार आहे बघा. जो गोळा उष्णता जास्त शोषून घेईल तो गोळा मेणालाही जास्त आजूबाजूच्या त्याचा जो मेण असणार आहे त्याला सुद्धा जास्त उष्णता देईल आणि त्यामुळे मेण काय होणार आहे, जास्त प्रमाणामध्ये वितळेल आणि तो गोळा काय होणार आहे, मेणामध्ये खोलवर जाणार आहे. म्हणजे जो गोळा जास्त उष्णता शोषून घेतला होता पाण्याची, तो गोळा काय होणार आहे, मेण जास्त प्रमाणामध्ये वितळवणार आहे आजूबाजूचं आणि तो जास्त खोलवरती जाणार आहे. इथं कुठला गोळा गेलेला आहे, लोखंडाचा गोळा. इथं आपल्याला आयर्न जो आहे हा काय केलेला आहे, तर आयर्न स्पियर जास्त खोल गेलेला आपल्याला दिसतो याच्यामध्ये. तर लीड म्हणजे शिशाचा गोळा हा कमी खोलवर गेलेला दिसतो आणि तांब्याचा गोळा जो आहे या दोन्हींच्या दरम्यान त्या मेणामध्ये बुडलेला दिसतो. हे मेण पातळ झालेलं दिसतंय, हे वॅक्स सगळं. म्हणजे हा थर मेणाचा होता आणि मग याच्यावरती काय केले, हे तिन्ही गोळे एका वेळेस ठेवले. म्हणजे गोळा पहिल्यांदा काय केले, तिन्ही पण 100 डिग्री सेल्सिअस पाण्यात बुडवले आणि त्यानंतर मग तेवढी उष्णता त्यांना मिळाली आणि नंतर मग याच्यावर लगेच ठेवलं असता हे तिन्ही गोळे काय होणार आहेत, मेणामध्ये जाणार आहेत. पण कमी जास्त प्रमाणामध्ये का जाणार आहेत, तर जो गोळा जास्त उष्णता शोषून घेतो त्या पाण्यातून तो गोळा जास्त खोलवरती जाणार आहे. यावरून आपल्याला काय दिसून येत असतं, इट कॅन बी ऑब्झर्व दॅट द आयर्न स्पियर गोज डीपेस्ट into the wax, lead spear goes the least and copper spear goes to intermediate depth. This shows that for equal rising temperature, the 3 spears have absorbed different amounts of heat. म्हणजेच याच्यावरून काय दिसून येतं, तर तापमान सारख्या प्रमाणात वाढवण्यासाठी तिन्ही गोळ्यांनी उकळत्या पाण्यातून शोषून घेतलेली उष्णता काय असते, तिन्हींची भिन्न असते. तिन्ही गोळ्यांची उष्णता शोषून घेतलेली काय असणार आहे, भिन्न असणार आहे. म्हणजेच उष्णता शोषून घेण्याचा प्रत्येक गोळ्याचा गुणधर्म काय असतो, वेगवेगळा असतो. दिस मीन्स दॅट द प्रॉपर्टी विच डिटरमाइन्स द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब बाय अ स्पियर इज डिफरंट फॉर 3 स्पियर्स. म्हणजे तिन्ही गोळे काय होणार आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने उष्णता शोषून घेणार आहेत. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. याला विशिष्ट उष्माधारकता असं म्हटलं जातं. द अमाऊंट ऑफ हीट required to raise the temperature of unit mass of an object by 1 degree Celsius is called specific of that object. एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता असं म्हटलं जातं. अँड इट इज डिनोटेड बाय लेटर सी. सी या शब्दाने किंवा अक्षराने या चिन्हाने दाखवली जाते. SI युनिट ऑफ स्पेसिफिक इट इज SI पद्धतीला एकक जे आहे जूल पर डिग्री सेल्सिअस, पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस. अँड CGS मध्ये काय आहे, कॅलरीज पर ग्रॅम सेल्सिअस. म्हणजेच SI पद्धतीमध्ये स्पेसिफिक हीटचं एकक काय, ह्याच्यामध्ये जूल पर किलोग्रॅम सेल्सिअस डिग्री सेल्सिअस आणि CGS मध्ये
कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. इथं तुम्हाला वॉटर, पॅराफिन, केरोसिन अँड ॲल्युमिनियम याचे स्पेसिफिक हीट दाखवलेले आहेत प्रत्येक सबस्टन्सचे. आयर्न, कॉपर, सिल्वर, मर्क्युरी प्रत्येकाची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ही जी असते वेगवेगळी आपल्याला याच्यामध्ये दिसून येत असते. If specific heat of an object is C, the mass of the object is m, and if the temperature of the object is raised by delta T degree Celsius, the heat energy absorbed by the object is given by m into C into delta T. म्हणजेच काय तर पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता जी आहे या सूत्राने आपल्याला काढता येते. m इंटू सी इंटू डेल्टा टी. m म्हणजेच काय, त्या ऑब्जेक्टचं मास, सी म्हणजे काय स्पेसिफिक हीट, आणि डेल्टा टी म्हणजे तापमान कितीनं वाढलं त्यामध्ये त्या ऑब्जेक्टचं, त्याला डेल्टा टी असं म्हटलं. तर इन द सेम वे इफ स्पेसिफिक हीट अँड ऑब्जेक्ट इज सी, द मास ऑफ ऑब्जेक्ट इज एम, अँड इफ द टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट इज डिक्रीज्ड बाय डेल्टा टी. याच्यामध्ये टेम्परेचर जर डिक्रीज झालं देन द हीट एनर्जी लॉस्ट बाय द ऑब्जेक्ट. मग यामध्ये पदार्थाने गमावलेली उष्णता, ही तर आपण काय केलेली ॲब्सॉर्ड म्हणजे शोषून घेतलेली उष्णता, आणि इथं लॉस्ट म्हणजे पदार्थाने गमावलेली उष्णता जी आहे ही उष्णता या एककाने आपल्याला काढता येते. m इंटू सी इंटू डेल्टा टी या एककाने आपल्याला काढता येईल. यानंतर आहे आता हीट एक्सचेंज.